जेव्हा यादी आली बाहेर की महाराष्ट्रातील 12 किल्ले निवडले गेलेत या युनेस्को साईटमध्ये, तर सगळ्यांना प्रश्न पडला की हेच 12 किल्ले का? म्हणजे त्यातलं काय क्रायटेरिया युनेस्कोने वापरला की हे 12 किल्ले निवडावे? युनेस्कोकडून जे नॉमिनेशन दिलं जातं ते एखाद्या थीमला नॉमिनेशन दिलं जातं. ओके ती थीम ही आपण एक ठरवलेली होती की आपण एक किल्ल्याला नॉमिनेशन नाही मागितलेलं होतं. ओके तर मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने एक आपण थीम इंट्रोड्यूस केली आणि त्या थीमच्या अंतर्गत येणारी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची विविधता आपण त्यातनं दाखवली होती. आणि एकूणच मराठ्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये या सगळ्या सह्याद्रीतल्या लँडस्केपचा आणि त्याच्यावरती बांधलेल्या किल्ल्यांचा कसा उपयोग झाला हे दाखवण्यासाठी म्हणून आपण एक ती थीम घेतलेली होती. आणि त्या थीममध्ये लँडस्केपमध्ये जे व्हेरिएशन आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे समुद्रातले किल्ले, डोंगरावरचे किल्ले, जमिनीवरचे किल्ले आणि पुन्हा परत वेगळ्याच लँडस्केपवरचे किल्ले, की जसं सह्याद्री आहे आपला, पण सह्याद्रीपेक्षाही अजून वेगळं लँडस्केप आपल्याला जिंजी वगैरे या भागामध्ये दिसतं तिकडे. तर अशा वेगवेगळ्या लँडस्केपमध्ये बांधलेले किल्ले हे या युनेस्कोच्या मराठा मिलिटरी लँडस्केप या थीममध्ये निवडले गेलेले होते. आणि त्यातनं मग पाण्यात बांधलेले किल्ले, किनाऱ्यावरचे किल्ले काही दाखवले आणि शिवाय त्याचं स्वराज्याच्या एकूण सगळ्या बांधणीमधलं योगदान हे पण त्यामध्ये खूप महत्त्वाचं होतं.